आळंदी भारत ह्युमन राईट फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना आदर्श रत्न पुरस्कार आज देवाची आळंदी येथे प्रदान करण्यात आले। या प्रसंगी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शिवकुमार देवकाते यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। यात आंबेगाव तालुक्यातील आदर्श गाव गावडेवाडीच्या माजी सरपंच आशाताई तळेकर यांना आदर्श सरपंच व मंचर निगोटवाडीचे प्राध्यापक अनिल निगोट यांना आदर्श शिक्षक रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर आदर्श अधिकारी रत्न पाचगणीचे ग्रामविकास अधिकारी शंकर चिकटूळ, आदर्श समाजरत्न पुरस्कार मुंबईच्या सुमन शर्मा, आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार नागपूरचे मुकुंद सापणेकर, आदर्श सरपंच रत्न पुरस्कार नंदुरबारच्या सोनाली वळवी, धाराशिवचे आदर्श प्राथमिक शिक्षक माधव पोत्रे, आदर्श क्रीडा शिक्षक रत्न पुरस्कार अलिबागचे जनार्दन टेमकर, आदर्श परिचारिका पुरस्कार अनिता भालटिळक, बार्शीचे आदर्श कला प्रतीक जगदाळे, आदर्श रत्न डॉक्टर विष्णू रंगरेज, आदर्श बालक खेळाडू आल्या घोडके, आदर्श माता सिद्धी शिळीमकर, सोलापूरचे दीपक कोरडे यांना आदर्श समाजरत्न वनिता कोकाटे, अश्विन कांगारे यांनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात आले। पुरस्कार प्राप्त झालेले प्राध्यापक अनिल निगोट यांनी संस्थेचे सर्वांचे मदतीने आभार मानून पुरस्कार देऊन आमच्याकडून अजून अपेक्षा वाढवण्यासाठी प्रेरणा दिल्याबद्दल आभार मानले। आपल्या भारत ह्युमन फाउंडेशन यांच्या वतीनं आदरणीय देवकाते सर यांनी समाजामध्ये विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना आदर्श रत्न पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित केलं आणि प्रत्येकाच्या कार्याचा गौरव करण्याचा प्रयत्न केला। त्याचबरोबर या सर्वांनी जे कार्य केलेलं आहे त्यांना त्यांच्या कामाचं कौतुक आणि प्रेरणा देण्याचं काम केलेलं आहे। त्यांना मिळालेल्या पुरस्कारातून त्यांचं कार्य आजच पुढे वाढत जावं आणि त्यांनी समाजाची सेवा करावी अशी भारत ह्युमन फाउंडेशनची अपेक्षा या ठिकाणी आहे। आदरणीय देवकाते सरांनी आम्हा सर्व पुरस्कारांना या ठिकाणी जे सन्मानित केलं त्याबद्दल ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे त्या सर्वांच्या वतीनं भारत ह्युमन फाउंडेशन त्याचप्रमाणे आदरणीय देवकाते सर, उपस्थित मान्यवर आणि या फाउंडेशनचे सर्व कार्यकर्ते या सर्वांचा आम्ही आभार मानतो आणि थांबतो। धन्यवाद। जय हिंद। एक महिन्यापूर्वी मी ऑर्गनाइज केला। ऍक्च्युअली ते उद्याची तारीख होती, रविवारची, पण काही कारणास्तव आपण ती तारीख 26 तारीख घेतलेली आहे। तारखात बदल झाला तरी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला, आमच्या विनंतीला मान देऊन धनानं सहकार्य करून हा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट, आमच्या फाउंडेशन कडून कधी थोडंसं रिप्लाय उशिरा जातात, कधी काही आमच्याकडून सूचना द्यायचे थोडंसं म्हणजे एक महिन्यापूर्वी मी ऑर्गनाइज केला। ऍक्च्युअली ते उद्याची तारीख होती, रविवारची, पण काही कारणास्तव आपण ती तारीख 26 तारीख घेतलेली आहे। तारखात बदल झाला तरी तुम्ही आमच्या कार्यक्रमाला, आमच्या विनंतीला मान देऊन धनानं सहकार्य करून हा कार्यक्रम घडून आणला, त्याबद्दल सुद्धा मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करतो। दुसरी गोष्ट, आमच्या फाउंडेशन कडून कधी थोडंसं रिप्लाय उशिरा जातात, कधी काही आमच्याकडून सूचना द्यायचे थोडंसं म्हणजे